हणमंतवाडीमधील दूध संस्था निवडणुकीच्या निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी माजी सरपंच संग्राम भापकर यांनी हवेत गोळीबार केल्याची बातमी एका वाहिनीनं व्हायरल व्हिडिओच्या आधारे प्रसारित केली। या बातमीनं हणमंतवाडी परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली। यावर भापकर समर्थकांनी हा व्हिडिओ 2021 सालचा दसरा सणावेळचा असल्याचं सांगितलं। गावातील प्रथेनुसार त्यावेळी सरपंच असताना भापकर यांनी सीमोल्लंघना अगोदर हवेत फैरी झाडल्याचं भापकर समर्थकांचं म्हणणं आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील राजकारणातून हा व्हिडिओ समोर आणला गेला असल्याचं ते सांगतायत। मात्र प्रसारित झालेल्या बातमीची दखल घेत करवीर पोलिसांनी संग्राम भापकर यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून काही व्हिडिओ व्हायरल झाले होते। त्याच्यामध्ये हणमंतवाडी गावातील माजी सरपंच संग्राम भापकर यांनी त्यांच्या लायसन्स असणाऱ्या एका बंदुकीतून काहीतरी राऊंड 2 फायर केलेले आहेत असं दिसत होतं। आणि त्याचा संदर्भ हा नुकत्याच तिथं दूध संस्थेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या मिरवणुकीमध्ये त्यांनी फायरिंग केलं असा त्याच्यामधून संदर्भ ते येत होता सदर व्हिडिओ मधून। परंतु संग्राम भापकर यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी करून माहिती घेतली असता त्यांची रायफल ही गेले 1 वर्षापासून पोलीस ठाणे येथे लोकसभा निवडणुकीपासून जप्त करण्यात म्हणजे त्या दरम्यान घेतली होती, ताब्यात घेतली होती, ती त्यांनी परत रिन्यू करून घेतलेली नाही। 1 वर्ष झालं ती पोलीस ठाणे येथेच आहे। तर त्यांचा ते माहिती घेतली असता चौकशी केली असता सदरचा व्हिडिओ हा 2021 सालातील दसऱ्याच्या कालावधीतील त्यांच्या गावातील काय मंदिर वगैरे आहे त्या ठिकाणचा तो आहे। त्यांनी त्या दरम्यान 2 राऊंड फायर त्यांच्या लायसन्स बंदुकीतून केलेले असं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही त्याची चौकशी पण केली, माहिती घेतलेली आहे। परंतु सदरची बाब पोलिसांना आत्ताच निदर्शनास आल्यामुळे आम्ही त्या अनुषंगानं पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे। परंतु सदरचा व्हिडिओ मॉर्फिंग करून याच्या माध्यमातून की जेणेकरून हा प्रकार निवडणुकीतच घडलेला आहे असं दाखवण्याचा प्रकार जो झालेला आहे त्याची सखोल चौकशी करत आहोत, माहिती घेत आहोत। तर त्या अनुषंगानं सदरच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून आम्ही पुढची कारवाई करत आहोत। परंतु सदरचं जे फायरिंगचं प्रकरण आहे, फायरिंग केलेला जो व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मागच्या काही वर्षातील आहे। सध्या आम्हाला माहिती समजल्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे। परंतु तो निवडणूक काळातील अथवा सदरच्या या कालावधीतील कोणताही फायरिंग वगैरे झाल्याचा घटना नाही, तर त्या काळात तो व्हिडिओ नाही अशी माहिती आम्ही माध्यमांना पण दिलेली आहे आणि त्या पद्धतीने कारवाई करून तुमची अधिक तपास करत आहोत। हवेत गोळीबाराचा प्रकार जुना असला तरी त्याबद्दल आत्ता गुन्हा दाखल झाल्यानं 4 वर्षांपूर्वी हवेत गोळीबार आणि पोलिसांनी आत्ता साधला निशाणा अशी चर्चा सुरू झाली आहे।